नमस्कार, मी स्मिता. स्वाद चितुरीचामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत आतून सॉफ्ट आणि बाहेरून मस्त कुरकुरीत असा साबुदाणा वडा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर करणार आहे. बऱ्याच जणांची तक्रार असते की साबुदाणा वडा तेलात तळताना तो फुटतो आणि अंगावर उडून येतो, किंवा वडे तळल्यावरती कुरकुरीत राहतात आणि साबुदाणा वडा हा थोड्या वेळानंतर मऊ पडतो किंवा वातट होतो असं प्रत्येकाला वाटतं. तर अशा तक्रारी का येतात, कशामुळे येतात आणि त्या येऊ नयेत यासाठी काय करायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी फोडणीचं सार कसं करायचं ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा 1 कप साबुदाणा मी घेतलेला आहे. वजनाने हा 200 ग्रॅम साबुदाणा आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा असा 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला की यातील स्टार्च कमी होतं आणि साबुदाण्याचा चिकटपणा सुद्धा कमी होतो. त्यामुळे भिजलेल्या साबुदाण्याचा कोणताही पदार्थ बनवला तर तो चिकट किंवा चिवट होत नाही. त्यामुळे साबुदाण्यातला स्टार्च निघून जाईल इतपत त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे मी खाली बाउल ठेवून हे धुवून घेतलं होतं. याऐवजी तुम्ही साबुदाणा डायरेक्ट नळाखाली स्वच्छ धुवून घेतला तरीही चालेल. आता 2 ते 3 वेळा धुतलेला हा साबुदाणा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आता साबुदाणा भिजवण्यासाठी जेवढा साबुदाणा असेल तेवढंच पाणी वापरायचं आहे. 1 कप साबुदाण्यासाठी 1 कप पाणी इथं घातलेलं आहे. आणि अंदाजाने म्हणाल तर साबुदाणा पूर्णपणे भिजून यावर अर्धा इंच येईल इतपत पाणी घालायचं आहे. वर प्लेट झाकायची आणि हा साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. पण चुकून जर रात्री साबुदाणा भिजवायला विसरलात आणि सकाळी भिजत घालायचा असेल तर निदान 5 ते 6 तास साबुदाणा चांगला भिजला गेला पाहिजेत आणि मगच तो वापरायचा आहे. तर इथे बघा मी रात्रभर साबुदाणा भिजवून घेतला. साबुदाणा चांगला भिजला गेलेला आहे, अगदी मोकळा आहे आणि बोटाने असा जर मॅश केला तर तो लगेच मॅश होतोय, अगदी सॉफ्ट आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की पुरेसा वेळ आणि योग्य पाणी न दिल्यामुळे साबुदाणा नीट भिजला जात नाही. साबुदाणा आधीच पचायला जड असतो आणि असा अर्धवट भिजवलेला साबुदाणा हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, साबुदाणा भिजवत असताना 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. जेवढा साबुदाणा असेल तेवढंच पाणी यामध्ये घाला आणि किमान कमीत कमी 6 तास किंवा रात्रभर साबुदाणा भिजवून घ्या आणि मगच तो वापरायचा आहे. असं केल्यामुळे तयार होणारा साबुदाणा वडा हा चिवट किंवा वातट होत नाही. त्यामुळे ही स्टेप नक्की फॉलो करा. साबुदाणा भिजवून घेतला की तो हाताने असा थोडा दाबून मळून घ्यायचा आहे. साबुदाणा बघा बोटामध्ये दाबला जातो त्यामुळे त्याला चीर जाते, पण त्याचा आकार मात्र तसाच आहे. असं केल्याने जेव्हा तुम्ही साबुदाणा वडा तेलामध्ये तळता त्यावेळेला तो साबुदाणा फुटत नाही, अर्थातच वडा हा फुटत नाही. साबुदाणा मळत असताना मात्र त्याचा अगदी लगदा होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या. तर इथे बघा 2 ते 3 मिनटं मी साबुदाणा व्यवस्थित मळून घेतला. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालू. यानंतर आता इथे घेतलेले आहेत बटाटे. तर इथं मी लहान आकाराचे 3 बटाटे घेतलेले आहेत. वजनाने म्हणाल तर 150 ग्रॅम हे बटाटे आहेत. तर न भिजवलेला साबुदाणा आपण 200 ग्रॅम घेतला होता, त्याचा पाऊण भाग म्हणजेच इथं 150 ग्रॅम न उकडलेला बटाटा घेतलेला आहे. आता हा बटाटा 3 ते 4 शिट्ट्या देऊन कुकरला उघडून घेतला आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता हाताने हा छान असा मॅश करून घेऊ. लक्षात घ्या, साबुदाणा आपण 1 कप घेतला होता, भिजवल्यानंतर तो 2 कप होतो. पण बटाटा मात्र उकडून घेतल्यानंतर त्याचं वजन कमी होतं, पण आकारमान तितकंच राहतं. तर इथं मी वजनी प्रमाणात आणि वाटीच्या प्रमाणात दोन्ही प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. बटाटे घेत असताना मात्र साबुदाणा जितका असेल त्यापेक्षा कमी वापरायचा. बटाट्याचं प्रमाण जर जास्त झालं तर साबुदाणा वडा हा थोड्या वेळानंतर मऊ पडतो. आता इथं बघा बटाटे पूर्ण व्यवस्थित मॅश करून झाले. मळून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये हे घालून घेऊ. याचसोबत बाकीचे साहित्य सुद्धा यामध्ये घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा साखर घालायचे. 1 चमचा जिरे घालायचेत. तुम्ही जर जिरे खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल. यासोबत 3 हिरव्या मिरच्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत. साधारण 1.5 चमचा मिरचीची ही पेस्ट आहे, ती सुद्धा यामध्ये घालून घेऊ. जर घरी मुले लहान असतील, मिरची घालायची नसेल तर चवीनुसार तुम्ही लाल तिखट सुद्धा यामध्ये घालू शकता. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता यामध्ये घालायचे दाण्याचं कूट अर्धा कप. इथे शेंगदाणे खरपूस भाजून त्याची सालं काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. खूप बारीकही करायचे नाही आणि खूप मोठेही दाणे ठेवायचे नाहीत. शेंगदाण्याचे मोठे तुकडे तसेच जर राहिले तर वडा खाताना साबुदाण्याची चवही निघून जाते आणि शेंगदाण्याचं कूट हे खूप बारीक पावडर केलं तर वडे आपले गिळगिळीत होतात.
त्यामुळे शेंगदाणे बारीक करत असताना खूप मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाहीत आणि खूप बारीक पेस्टही करायची नाही. आता हे सगळं एकजीव मिसळून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिसळत असताना हा बाऊल मला थोडा छोटा वाटला, त्यामुळे सर्व मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि फक्त एकजीव मळून घेतलेलं आहे. तर इथे बघा 1 ते 1.5 मिनटं हे व्यवस्थित मिश्रण मी सगळं मळून घेतलं. याचा गोळा तयार करून एका बाजूला करून घेतलेला आहे. आता याचे वडे करायला घेऊ. वडे करताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग मिश्रण हाताला चिकटत नाही आणि वड्याला छान असा आकार देता येतो. जेवढा आपल्याला लहान किंवा मोठा वडा बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं आणि त्याला थोडा चपटा आकार देऊन त्याच्या कड्या बंद करून हा वडा तयार करून घ्यायचा आहे. आता वडे करत असताना बऱ्याच वेळेला होणारी पहिली चूक म्हणजेच मिश्रण हातावर घेतलं की त्याचा असा गोल आकार केला जातो आणि मग त्याला चपटा करण्यासाठी मध्ये असं वरून प्रेस केलं जातं आणि परिणामी हा वडा काठावरती अशा प्रकारे फुटतो. आणि एकदा फुटलेला हा वडा त्याला कितीही कडा याच्या व्यवस्थित करून तळायला घेतला तरीही तो तिथेच फुटतो किंवा तळत असताना तो तेलामध्ये सुटतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, वड्याला आकार देत असताना आपण भाकरीसाठी लागणारा उंडाच्या प्रमाणे बनवतो तसा गोलाकार फिरवत आणि सुरुवातीपासूनच चपटा असा याचा वडा तयार करून घ्यायचा आहे. वडा तयार करत असताना त्याच्या कडा अगदी व्यवस्थित बंद करायच्या, म्हणजे वडा तेलामध्ये तळत असताना फुटत नाही. पण आज आपण वड्याला एक वेगळा आणि छान असा आकार देणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, मिश्रण असं हातावर घ्यायचं आहे आणि त्याला चपटा करूनच व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. नंतर बोट हवं तर तेलात बुडवून घ्या आणि मध्ये याला असं छान होल पाडायचं आहे. गोलाच्या मध्ये अंगठा ठेवून गोलाकार फिरवत याच्या कडा व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आहेत. वड्याचं मिश्रण हाताला चिकटतंय असं वाटलं तर बोटांना थोडंसं तेल लावून घेतलं तरीही चालेल. याच पद्धतीने बाकीचे वडेसुद्धा तयार करून घ्यायचे आहेत. मिश्रणाचा गोळा हातावर थोडा सुरुवातीला चपटा करून घेतला. मध्ये होल करत असताना मात्र सुरुवातीला थोडंसं मोठं करून घ्यायचं, कारण वडा तळत असताना तो फुगतो आणि आतलं होल हे छोटं होतं. त्यामुळे होल करत असताना सुरुवातीला थोडं मोठं करून घ्यायचं आहे. काठांवरती जर शेंगदाणे आले असतील तर ते काढून घ्यायचेत आणि याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे, म्हणजे वडे तळत असताना ते फुटत नाहीत किंवा तेलामध्ये सुटत नाहीत. तर या ठिकाणी मी थोड्या मिश्रणाचे वडे तयार करून घेतले. एवढेच वडे सुरुवातीला तळून घेऊ आणि मग उरलेल्या पिठाचे पुन्हा गोळे करू. सगळे वडे एकाच वेळेला करून ठेवले तर हवेमुळे वरचं आवरण हे थोडं कोरडं पडतं आणि त्याला तडे जातात आणि अशा वेळेला सुद्धा वडे तेलात तळत असताना ते सुटू शकतात. त्यामुळे सुरुवातीला थोडे वडे तयार करून घ्यायचे, तेवढेच तळायचे आणि मग उरलेले वडे तयार करायचे. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर तेलामध्ये पिठाचा थोडासा गोळा मी टाकला. न करपता तो पटकन वरती तरंगून आला. तेल आपलं मध्यम गरम आहे. आता यामध्ये वडे सोडू आणि ते तळून घेऊ. एका वेळेला भरपूर वडे तेलामध्ये सोडायचे नाहीत, त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं आणि तेलाचं टेम्परेचर कमी झालं तरी वडे तेलामध्ये सुटतात. आणि तेल अगदीच कडकडीत गरम असेल तर वडा तेलात सोडल्यानंतर पटकन करपतो आणि आतून कच्चा राहतो. आता मी गॅस इथं मध्यम ठेवलेला आहे आणि यामध्ये वडे सोडून घेऊ. तर एका वेळेला मी 4 वडे यामध्ये सोडलेत. आता वडा तेलामध्ये सोडल्यानंतर याला पटकन हलवायचं नाही किंवा उलटपलट करायचं नाही. साधारण 1 ते 1.5 मिनटं याला एकाच बाजूने छान व्यवस्थित तळू द्यायचं आहे. तर साधारण 1 ते 1.5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता वडा थोडासा सेट झाला आहे. वरचं आवरण थोडंसं कडक झालेलं आहे. आता याला पलटून घेऊ. दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारण 1.5 ते 2 मिनटं याला व्यवस्थित तळू द्यायचं आहे आणि मगच वडे तळून झाले की कढईतून काढून घ्यायचे आहेत. वडे तळत असताना गॅस मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे. कुठेच कमी किंवा जास्त करायचं नाही. वडा तळत असताना तो सतत उलटपालट करायचा नाही, नाहीतर तो एकतर सुटतो किंवा मग तेल जास्त पिऊन तेलकट होतो. साधारण 5 ते 6 मिनटामध्ये पहिली बॅच तळून झाली. वडे छान खरपूस असे तळून झालेले आहेत. कढईतून काढून घेऊ आणि दुसरी बॅच लगेच तळायला घेऊ. सेम याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तळून घ्यायची आहे. वडे तेलात सोडले. 1.5 ते 2 मिनटं एका बाजूने तळू द्यायचे. वडा चांगला सेट झाला की याला पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा 1.5 ते 2 मिनटं व्यवस्थित तळून घ्यायचं आणि वडे कढईतून काढून घ्यायचे आहेत. साधारण 5 ते 6 मिनटानंतर इथे बघा तेलातले बरेचसे बुडबुडे कमी झालेले आहेत. याचा अर्थ वड्याचे पाण्याचा अंश असतो तो कमी झाला आहे आणि वडे आपले व्यवस्थित आतपर्यंत शिजलेले आहेत. कढईतून काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचे वडे तळून घेऊ. यासोबत खाण्यासाठी आता शेंगदाण्याचं सार करून घेऊ. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे मी घेतलेत. शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत. यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 हिरवी मिरची मी त्याचे 2 भाग करून यामध्ये घालून घेतलेले आहेत. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे.
कढईमध्ये इथं मी 1 चमचा साजूक तूप गरम करून घेतलं. आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे चांगले फुलले की मिक्सरला वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं संपूर्ण वाटण घालायचं आहे. याला फक्त तुपामध्ये परतून घ्यायचं. गॅस कमी ठेवलेला आहे म्हणजे तूप करपणार नाही. हे सगळं मिसळून घेतलं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये 1 कप पाणी घालून सगळं एकजीव मिसळून घेतलं ते यामध्ये घालून घेऊ. यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. वाटण तयार करतानाच आपण चवीनुसार मीठ घातलं होतं, पण पुन्हा एकदा टेस्ट करून गरज वाटल्यास तरच यामध्ये पुन्हा मीठ घाला. सगळे एकजीव मिसळून घेऊयात आणि याला मध्यम आचेवरती एक छान उकळी काढूयात. 1 मिनिटभरात शेंगदाण्याच्या साराला छान अशी उकळी आलेली आहे. सार अगदी दाटसर छान सुरेख असा तयार झालेला आहे. खायला अप्रतिम लागतो. तर सार तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. तयार झालेल्या सारासोबत गरमागरम साबुदाणा वडा सर्व करूयात. पहा वडा किती बाहेरून कुरकुरीत झालाय, आतून तितका सॉफ्ट आहे. असा हा मस्त गरमागरम साबुदाणा वडा चटणीसोबत खाण्याची मजा काही औरच. या उपवासाला नक्की करून बघा.